नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। गाजराची छान साल काढून घ्यायची आहे आणि देठ काढून घ्यायचे आहे। आता आपण गाजर किसून घेऊया। आपले गाजर छान किसून झालेले आहेत। आता आपण हलवा तयार करायला घेऊया। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। इथे मी 4 चमचे तूप घातलेले आहे। तुपामुळे हलवा छान होतो, त्यामुळे नक्की तूप वापरा। किसलेलं गाजर घालायचं आहे। तुपामध्ये गाजर आपण परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटे आपण परतून घेऊया। छान असं तुपामध्ये आपलं गाजर परतून झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे दूध। छान आता दुधामध्ये मिक्स करून आता आपण दुधामध्ये गाजर शिजवून घेऊया। मिक्स करून झाल्यावर आपण झाकण ठेवून 4-5 मिनिटे शिजवून घेऊया। 4-5 मिनिटे झालेली आहे। गाजर देखील छान दुधामध्ये शिजलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1 वाटी साखर घालत आहे। साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 3-4 मिनिटे आपण गाजराचा हलवा शिजवून घेऊया। आता यामध्ये आपण सुकामेवा घालून घेऊया। इथे मी काजू, बदाम आणि मनुके घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही सुकामेवा इथे घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण घालून घेऊया वेलची पूड। इथे मी 1 चमचा वेलची पूड घालत आहे। त्यासोबत आपण जायफळ थोडंसं किसून घालूया। यामुळे गाजराच्या हलव्याला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे जायफळ पूड नक्की घाला। छान असं मिक्स करून घेऊया आणि 2-3 मिनिटे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। छान असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। झटपट असा आपला गाजराचा हलवा झालेला आहे। सजावटीसाठी वरून बदाम आणि काजूचे काप घालून घेऊया। सुंदर असा आपला गाजराचा हलवा तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।